हाय, मी युगंधर. आता तुम्ही जे सगळे पाण्याचे व्हिडिओ बघितले ते बघून तुम्हाला काय वाटतं? म्हणजे चांगलं आहे, वाईट आहे? वाईटच आहे, चांगलं नसणारच आहे ते. पण हे सगळं ठाण्यात घडतंय. वॉटर पोल्युशन फार वाईट आहे. तुम्ही जर बघायला गेलात तर पाण्यात एकच खाडी पाण्याची किंवा एकच नाला, या नाल्यामध्येच ठराविक थोड्या थोड्या अंतरावर पाण्याच्या रंगातच फरक पडतो. म्हणजे वेगवेगळे केमिकल्स त्याच्यामध्ये ऍड होतात. तुम्ही फरक बघितला असेल पाण्याच्या रंगांमधला, ग्रे कलर, ग्रीन कलर. तुम्ही ठाणा कॉलेजच्या जवळ गेलात तर तुम्हाला पाण्याच्या रंगामध्ये कलर रेड कलर सापडतो. म्हणजे ते जर टेस्ट करायला गेलं पाणी सायंटिफिक लॅबमध्ये जाऊन, सायन्स लॅबमध्ये जाऊन पीएच पेपरने टेस्ट करायला गेलं तर ऍसिडचं प्रमाण फार आहे त्याच्यामध्ये आणि ते खूप वाईट आहे. ते पाणी कुत्रे, डुक्कर यासारखे प्राणी तिकडे पितात ते पाणी, त्यामुळे त्यांच्यामधलं मृत्यूचं प्रमाण देखील वाढू शकतं. तुम्ही जर आता ही शेतजमीन बघितली तर त्या शेतजमिनीला पाणी जे मिळालं त्या पाण्यात क्षाराचे प्रमाण वाढले. क्षाराचं प्रमाण वाढल्यामुळे तिथे जमिनीचा कस कमी झाला आणि तिकडे आता कोणताच शेतकरी कोणतेही पीक घेऊ शकत नाही. त्या जमिनीची म्हणजे ओसाड पडली जमीन, त्यामुळे त्या सगळ्या पाणी मिळत नाही त्या जमिनीला, त्यामुळे तिथे सगळ्या भेगा. तुम्ही जो आता नळ बघितला तो एका वस्तीतला नळ होता. म्हणजे तिकडे लोक रोज सकाळी येऊन पाणी भरतात, पण तो नळ असा फुटका होता. तिकडे जवळजवळ कारंजाच तयार झाला होता त्या नळाचा. आणि जी पाईपलाईन पाहिली, ती पाईपलाईन म्हणजे अख्ख्या ठाण्याच्या वॉटर सप्लायची पाईपलाईन होती. तीच जर अशी गळत असेल तर काय करायचं? जसं वॉटर पोल्युशन न होणं गरजेचं आहे तसं पाण्याची टंचाई सुद्धा न होणं गरजेचं आहे. जर असले नळ किंवा अशा पाईपलाईन गळत असतील तर पाण्याची टंचाई होणारच आणि गरिबांना. आता जे काय मी तुम्हाला सांगितलं किंवा तुम्ही जे काय पाहिलं ती झाली वाईट बाजू. म्हणजे म्हणतात देयर इज यिंग फॉर एव्हरी हँड, तसं ती झाली वाईट बाजू. तर ती वाईट बाजू सुधारावी लागणार. तर वाईट बाजू सुधारण्यासाठी मी काही तुम्हाला उपाय सांगतो, म्हणजे जलप्रदूषण टाळण्यासाठी काही उपाय सांगतो. तुमच्याकडे काही उपाय असेल तर त्यांचाही वापर करा. सर्वप्रथम म्हणजे घरातल्या घरात जर तुम्हाला उपाय करायचे असतील, जलप्रदूषण टाळण्यासाठी तुम्हाला काही मदत करायची असेल तर सर्वप्रथम घरातल्या घरात पाणी जिकडे जमेल तिकडे वाचवा. त्यानंतर हानिकारक रसायने आणि हानिकारक पदार्थ यांचा योग्य रीतीने निचरा करा. घराची स्वच्छता आणि वैयक्तिक स्वच्छता यासाठी पर्यावरणास हानिकारक नसलेल्या गोष्टींचा वापर करा. घरातील कचऱ्याचे योग्य रीतीने विघटन करा. जे शेतकरी रासायनिक खतं न वापरता नैसर्गिक खतं वापरून अन्नधान्य पिकवतात त्या शेतकऱ्यांकडूनच अन्नधान्य विकत घ्या. म्हणजे अशा शेतकऱ्यांची संख्या वाढेल आणि त्यांना प्रोत्साहनही मिळेल. त्यानंतर रंग, तेल यासारख्या हानिकारक पदार्थांचे योग्य रीतीने विघटन करा. आणि त्यानंतर सर्वात महत्वाचं, तुम्हाला जर स्वच्छ पाणी हवं असेल तर घरात वॉटर प्युरिफायर. आता मी तुम्हाला घरातल्या घरात वॉटर पोल्युशन कमी करण्यासाठी उपाय सांगितले. आता मी तुम्हाला घराबाहेर म्हणजे मोठ्या अमाऊंट पब्लिकसाठीचे काही उपाय सांगतो. सर्वात पहिले पर्यावरण संरक्षणासाठी असलेले सगळ्या नियम व कायद्यांचे तंतोतंत पालन करा. त्यानंतर पर्यावरण संरक्षण मोहिमेमध्ये सहभागी व्हा. तिकडनं माहिती मिळवा, ती इतर लोकांना द्या. त्यानंतर सभोवतालचे हिरवळ, बागा यांचे जतन करताना रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खतांचा वापर करा. मग त्याच्यानंतर पाणी, मग ते घरातलं असो वा घराबाहेरचं, त्यात कचरा टाकू नका. त्यानंतर भविष्यात आपल्याला जर बागांचे किंवा उद्यानांचे जतन करायचे असेल तर त्याच्यासाठी लागणारे जे पाणी असेल ते पाणी साठवण्यासाठी स्टॉर्म बीन्सचा वापर करा. त्यानंतर गाड्यांमधले जे इंधन गळतं ते रोखण्यासाठी वेळच्या वेळी गाड्यांचे सर्व्हिसिंग करून घ्या. आणि पाण्यातील सर्व बोटी व वॉटरक्राफ्ट
यांचं योग्य निगा राखा, म्हणजे तेल गळती वगैरे असले प्रकार होणार नाहीत.